पंच म्हणून विनायकजी जाधव, त्याचबरोबर नितीनजी मेणे आणि प्रथमेशजी खापरे हे त्रिकूट या ठिकाणी अतिशय भन्नाट कामगिरी करणार. आणि आपण पाहतोय या ठिकाणी क्रीज हंटर सलामीची जोडी आहे नितेश शिर्के आणि विजय. दमदार पद्धतीने टोलवला जातोय, मात्र या चेंडूवर धाव मात्र मिळत नाहीये. नितेश कडून आकर्षक फटकेबाजी सुरुवातीपासूनच आपला आक्रमक पवित्रा. पुन्हा एकदा गोलंदाज नो चेंडू घोषित केले. महेश रेमजे किरकोळ शरीर यष्टीचा पण अप्रतिम पद्धतीची फटकेबाजी पाहतोय नितेश कडून. या ठिकाणी मात्र या चौकाराला रोखण्यात यश मिळत नाहीये. चेंडू सरळ सीमा सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा अवलंबतोय तो नितेश शिर्के. आणि पुन्हा एकदा महेश आपल्या षटकातील पुढील चेंडू. या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा तडकवायचा आहे. दो चेंडू घोषित केले पंच आणि एक अबांतर धाव वाढतीये. धाव संख्या होती ती 6 बिनबाद 6. आपल्या षटकातील पुढील चेंडू अतिशय चेंडू पटकायचा. या ठिकाणी चेंडू होती लक्षात येत नाहीये आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय तो नितेश. संपूर्ण मैदान हलवण्याची जबाबदारी असते. तोच नितेश मात्र तंबूचा रस्ता धरतोय आणि या वेळेला मात्र त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो मानाई तळवण्याचा लाडका, ज्याला हिरा संबोधला जातो. कबड्डी क्षेत्रातलं एक मोठं नाव जयेश लाड या क्रिकेट जगतामध्ये आपलं संपूर्णपणे आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी जयू महेश पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवतोय. या निश्चितच खेळून काढायचं चेंडू जयूला, पण जयूला चेंडू नीटचा समजत नाहीये आणि निश्चितच 6 धावा धाव फलकावर असताना एक गडी बाद. या वेळेला जयूला मोठा फटका मारायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू फेकला जातोय महेश रेमजे याच्याकडून. आणि शेवटचा चेंडू मला वाटतं लगभग पहिल्या षटकामधील हा चेंडू नीटचा समजत नाहीये आणि या वेळेला जयेश मात्र भोपळा न फोडता तंबूचा 2 गडी बाद 6. 2 मोठे धक्के आपण पाहिलं. नितेश शिर्के पाठोपाठ जयेश लाड मैदानाचा तंबूचा रस्ता धरतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज प्रणित उर्फ भैया विचारे. अजय स्ट्राईक साठी असणार आहे. चेंडू खेळून काढायचा आहे. चेंडू मात्र नीटचा समजत नाहीये, पण रोशन कडून चेंडू सफाईपूर्वक गोळा केला जातोय, कलेक्ट केला जातोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रोशन स्वतः सज्ज होतोय. रोशन आपल्या षटकातील पुढील चेंडू. या वेळेला मात्र चेंडू थोडासा स्वैर आहे. वाईट चेंडू घोषित केला. अवांतर धाव मिळणार आहे ती या वेळेला. चेंडू तडकवायचा आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाते, पूर्ण केली जाते. या ठिकाणी या क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्यासाठी काही माता भगिनी आमच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. प्रणित उर्फ भैया विचारे आकर्षक फटकेबाजी. धाव संख्या होतीये ती 8. 2 गडी बाद 8. भैया विचारे आक्रमक फलंदाज आहे. पुन्हा एकदा चेंडू टोलवायचा आहे. आकर्षक फटकेबाजी मधून आपण पाहिलं अप्रतिम पद्धतीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकास थेराडे यांचा अप्रतिम असा चेंडू अडवण्याचा हा प्रयत्न सफल होतोय. 3 धावा वाचवण्याचं काम केलंय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी षटक संपलं जाते.
2 गडी बाद 9. पांडवराज आणि सी फायटर्स दोन्ही संघाचे कर्णधार कृपया ताससाठी आहे. गोलंदाज या ठिकाणी मात्र कमालीची गोलंदाजी करतोय बंटी. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय भैया त्याचा बंधू ऋषिकेश विचारे अर्थात नाना फ्री सेंटर्स या संघाची मात्र थोडीशी पडझड होताना पाहतोय. धाव संख्या येते केवळ 9. 3 गडी तंबूचा रस्ता धरलाय ज्यांनी. या वेळेला चेंडू नीट फटकवायचा आहे. 1 धाव मात्र पूर्ण होतीये. धाव संख्या होती ती 10. 3 गडी बाद 10. तिसरं षटक चालू असताना आता मात्र थोडासा फटकेबाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय 2 चेंडू घोषित केले पंचांनी. धाव संख्या होती ती 11. गोलंदाज आहे तो बंटी. बंटी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होतंय विकास कडून. धाव संख्या होती ती 12. विकास कदमचा अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजरन आपण पाहिलं. आणि पुन्हा एकदा नाना सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. पुढील चेंडूचा यावेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह होता नानाचा. खरं म्हणतं तर चौकार जायला हरकत नव्हती, पण चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा दिसून येते. आकर्षक क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणामधून षटकार चौकारांची आतषबाजी पाहताना आपण या ठिकाणी नानाला 1 धाव घ्यायची आणि ही 1 धाव पूर्ण होते. 9 चेंडू घोषित केले पंचांनी. धाव संख्या होती ती 14. या षटकातील 2 चेंडू फेकणं बाकी आहे बंटीकडून. मात्र कमालीचं या ठिकाणी रोखून धरलेले दोन्ही फलंदाजांना. स्ट्राईकला येतो या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांना आतापर्यंत चिवट फलंदाजी करण्याचं धाडस केलेलं आहे आणि पुन्हा एकदा 1च धाव पूर्ण होते. धाव संख्या होते ती 15. तिसरं षटक चालू असताना लगभग या षटकातील शेवटचा चेंडू फेकणं बाकी असताना नाना मात्र मोठा नाना सक्सेस होता का पाहायचा आहे. अप्रतिम पद्धतीचा मोठा गडी पुन्हा एकदा बाद होतोय. अर्थात नानाच्या रूपाने ही विकेट अतिशय चांगलं षटक फेकलं जाते. आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा विकास कदम कडून चांगला प्रयत्न होता, पण 1 धाव तर पूर्ण होते. धाव संख्या होती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17. 5 गडी बाद 17. अंतिम आणि शेवटचं षटक 4थं षटक फेकलं जाते. वाईट चेंडू घोषित केला जातोय. 1 अवांतर धाव वाढणार. 2 चेंडू घोषित केले. फ्री सेंटरचा कोणताही खेळाडू मैदानात तग धरत नाहीये, अर्थात चिवट फलंदाजीची. आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो गौरव. किती काउंट झाले? धाव संख्या ती 19. धाव संख्या 19 असताना पुढील फेकण्यासाठी सज्ज होतो आणि मात्र खडखडीत मारलेला हा चौकार रोखू शकत नाहीये क्षेत्ररक्षक. सरळ धाव
या षटकामधून अपेक्षा आहे क्रीज हंटर्स या संघाला. धावसंख्या होते ती 23. धावसंख्या होते ती 23. पुढील चेंडू तशा प्रकारचा चेंडू आहे. एसटी रक्षक मात्र जबरदस्त कामगिरी करतोय आणि आपण पाहतोय रोशन याचा अफलातून झेल एक चांगल्या प्रकारचा. या संघाची नवीन फलंदाज येतोय तो संकेत साळवी. चेंडू घोषित केला या ठिकाणी अप्रतिम पद्धतीचा रन आउट. आठ गडी बाद. धाव संख्या आहे ती केवळ 24. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज सावी फायटर्स या संघाला. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. तेवीस नाना 23 होते. 23 होते. या ठिकाणी सी फायटर्स आणि दोस्ती बॉईज आणि पांडवराज या उभय संघामध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. आदरणीय परेश दादांना विनंती असेल या ठिकाणी विनंती असेल ज्या घोडा मालकाची MH08Z0827 ही गाडी KKPL चे हे दुसरं पर्व शानदार पर्व संपन्न होतंय. आपण पाहिले लो स्कोरिंगच्या मॅच दोन्ही या ठिकाणी संपन्न झाल्या. पहिलं आपण पाहिलं परेश दादा टाकळे आणि त्यांच्या सहकार्याने मोठं आव्हान उभं केलं होतं ते वाघसाई कुटरे या संघासमोर. मात्र त्यानंतरचे दोन्ही सामने कमी स्कोरचे संपन्न झाले आणि फलंदाजीसाठी सज्ज होणार आहे तो विकास आणि रोशन. नॉन स्ट्रायकर आहे तो रोशन आणि स्ट्राईक साठी आहे तो विकास. हॅलो, पंचांना विनंती आहे 2 मिनिटांसाठी सामना थांबवायचा आहे. लाईव्ह प्रक्षेपण करणारे जरा 2 मिनिटांसाठी कृपया आपण बोल रे. पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होणार आहे तो नितेश शिर्के. मोठमोठे चेहरे आपण पाहतोय मित्रांनो. एका बाजूला आमच्या बाजूनं या ठिकाणी समालोचन कक्षाच्या बाजूनं क्षेत्ररक्षणासाठी ऋषिकेश नाना बिचारे बरोबर सीमारेषे नजदीक चेंडू अडवण्यासाठी आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडच्या बाजूला जयेश लाड. त्याचबरोबर या ठिकाणी माहित नाही मला काय बोलला तिकडे. एसटी रक्षकाची विकेट किपरची महत्वपूर्ण भूमिका अदा करण्यासाठी प्रणित उर्फ भैया विचारे. एक चांगली टीम पण ज्याला चांगलं असं आपण उभं केलंय. 24 धाबा धावपलकाव लावलेले त्या क्रीज हंटर्स या संघानं. मात्र या ठिकाणी रोखायचंय. अतिशय खडतर आव्हान असणार आहे 4 षटकामध्ये. तिला आधी विचारतो उद्या देऊ काय, घरी आहे काय सांग, मग तुला सांगतो. तू कुठं आहेस, कुठे कशाला रे, कसं काय काय
लाईव्ह आहे की आपलं आहे की हा चल, आपल्याला होती ना तुम्ही कितीला अं, एक, अं, अं, पंचोपला ना क्या भारी विकास आणि रोशन ये भारी आहे जो स्ट्राईक साठी येतो विकास आणि नॉन स्ट्रायकर आहे तो रोशन आणि पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होणार तो नितेश शिर्के एकच पहिलू खेळाडू आहे या ठिकाणी आपण पाहतो पहिला चेंडू अतिशय वाईट फेकलेला आहे अवांतर चेंडू जातोय एक अवांतर धाव जाते संघाचं खातं उघडलं जाते आणि आता आपण पाहतोय 24च्या रूपानं 4 धावा रोखण्याचं खेळ जात आहे धाव संख्या होती ती बिनबाद आहे नेट बॉल घोषित केलंय पंचांनी अरे पुन्हा एकदा नितेश आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकणार आहे अतिशय चांगला चेंडू आहे यावर पात्र आपण पाहतोय धाव संख्या 3 तिला फोनवर सर्व सांगितलं धाव संख्या होती ती या ठिकाणी बिनबाद म्हणजे मी कसं मागू चार. तुम्ही होतात ना गरज नसताना फेकलेला चेंडू आहे खरं म्हणतात तर लो स्कोरिंग मध्ये आपण थोडस डोक्यानं विचार करायला पाहिजे कशा प्रकारे एक एक धाव वाढवण्याचं श्रेय आपल्या खात्यामध्ये घेतलं पाहिजे नितेश पुन्हा एकदा अतिशय सुरेख टोलवलेला चेंडू आहे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आहे पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय फटका मारायचा आहे अचूक फटका मारायचा पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय धाव संख्या होतीये ती 5 बिनबाद 5 आता मात्र या ठिकाणी जोरदार फटकेबाजी करायची आहे ड्राफ्टमध्ये खेळून काढलेला हा चेंडू मात्र अडवू शकत नाहीये चौकार जातोय खणखणीत सनसनीत केजीपीएल मधला एक आकर्षक फटका धाव संख्या होती ती 9 नितेश पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केलाय दबाव येतोय गोलंदाजीवरती नितेश आपल्या षटकातील पुढील चेंडू या मात्र जबरदस्त टोलवलेला चेंडू आहे धाव संख्या पोहोचवलेली आहे 14 पहिल्या षटकामध्ये दमदार पद्धतीचं या ठिकाणी फटकेबाजी पाहतोय केवळ 25 धावा धाव फलकावर लावायचे आहेत आणि यामध्ये 14 धावा पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये वसूल केले कुठले आहेत त्या या ठिकाणी रोशन आणि विकास या दमदार सलामीवीरांनी आता मात्र दुसरं षटक फेकणार आहे तो ऋषिकेश उर्फ नाना विचारे या ठिकाणी नाना विचारेकडून दुसरं षटक फेकलं जाणार आहे बघूया कशा प्रकारचं षटक राहणार आहे या ठिकाणी मात्र एक चेंडू फेकतो तो नाना कोणत्याही प्रकारची काही गडबड नाहीये रन मात्र या ठिकाणी मिळणार नाहीये थांबून ठेवलं जात आहे ते फलंदाजाला रोशन याला जखडून ठेवलं जात आहे बांधून ठेवलं जात आहे आणि पुन्हा एकदा एक गुण मात्र या ठिकाणी एक रन मात्र घेतला जातोय आणि निश्चितच एका धावेबरोबर संघाची धाव संख्या होतीये ती 15 बिनबाद 15 दमदार सुरुवात केली जाते नितेश कडून 14 धावा कुठल्यानंतर नाना मात्र थोडासा अंकुश मिळवतोय नाना कडून पुन्हा एकदा धाव संख्या होती ती 16 केवळ एकच धाव दिली जाते पण नाना मात्र उत्तेजित होतोय कॉन्फिडन्स वाढला जातोय आत्मविश्वासाची लेवल वाढली जाते आणि खऱ्या अर्थानं पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये धाव संख्या आहे ती 16 बिनबाद 16 रोशन आणि विकास या जोडीनं मात्र दमदार फलंदाजीचं दर्शन घडवलेलं आहे उपस्थित क्रिकेट शौकीनांना या ठिकाणी मात्र अप्रतिम चौकार या चौकारावर कोणत्याही प्रकारची तोड नाही कोणताही क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवू शकत नाहीये इतका जबरदस्त फटका पुन्हा एकदा नाना आकर्षक फटकेबाजी मारायची पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण सलग दुसरा चौकार आपण पाहत होते
जिंकण्यासाठी केवळ एका धावेची गरज असताना दुसऱ्या षटकामध्ये किती सोपं आव्हान करून टाकलं ते. आणि या वेळेला मात्र अवांतर चेंडू आणि सहज विजयश्री खेचला जातोय तो या ठिकाणी सावी स्पोर्ट्स या संघाकडे. आणि दमदार विजयाची ही मोहर लावली जाते सावी स्पोर्ट्सच्या संघाकडून. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, क्रीज हंटर्स आणि सावी स्पोर्ट्सच्या कर्णधारांना विनंती असेल, कृपया आपला लंच बॉक्स घेण्यासाठी व्यासपीठावर या. या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच